चलो पंकज आपण बोलूया. पंकज एकदम म्हणजे छोटी सुरुवात केली. वडाळ्याला हा पंकज राहायचा आणि त्याचा SSG हा त्याचा स्थानिक संघ आहे आणि त्याचबरोबर तो सेंट्रल रेल्वे मध्ये आमच्या इथे रिक्रूट झाला. सेंट्रल रेल्वे नंतर तो मध्य इंडियन रेल्वेचा तो मोठा प्लेअर झाला आणि त्याचबरोबर प्रो कबड्डी लीग मध्ये NYP नी सुरुवात झाली. न्यू यंग प्लेअर हा जो कोटा असतो त्यामधून सुरुवात झाली. हार्डली त्याला 7 लाख रुपयांनी सुरुवात झाली, बरोबर ना? 7 लाख रुपयांनी बेस प्राइस वरती त्याची सुरुवात झाली आणि त्यानंतर पंकजचा ग्राफ वाढत गेला. त्यामध्ये त्याची मेहनत आहे, खूप मेहनत आहे. आणि पंकज यावर्षी तू सेकंड टाइम किती घेतले सांग? 7 लाख वरदा किती ना बोलायचं? 1 करोड प्लस एवढं प्राइस झालेलं आहे पंकजचं. साहेब पंकजसाठी मी त्याच्या घरी जायचो सर. तेव्हा शप्प सांगतो, मी रेल्वेचा कोच होतो सर. त्याच्या घरी जायचो आणि रिझन हेच होतं की हा मुलगा मला पाहिजे. 4 वेळा याच्या घरी गेलेलो आहे साहेब. हा एवढा जेंटल मुलगा आहे, एवढा डिसेंट मुलगा आहे साहेब. असे कबड्डी प्लेअर भेटत नाही सर. तर बस एवढं समजा ना, हे मॅट आहे ना तेवढं त्याचं घर आहे साहेब. आणि माझी इच्छा होती की हा एक मोठ्या फ्लॅट मध्ये गेला पाहिजे आणि देवानी बघा त्याला काय दिलं आणि ते आज मोठ्या फ्लॅट मध्ये गेलेलं बिकॉज ऑफ कबड्डी, बाकी काही नाहीये. छत्रपती पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे पंकजला. पंकज तुला ऐकू इच्छितात बोलायचं, तुझी तयारी, तुझी प्लॅनिंग या मॅच बद्दल. सर्वप्रथम दुसऱ्या सीझनले नमस्कार. आणि इकडे खेळायला आलेल्या दोन्ही जे टीम होत्या, जे क्वालिफाय झाल्या किंवा फायनल पर्यंत आल्या, त्या सर्व चांगल्या टीम होत्या. आणि मला असं वाटतं पुणे पण एक बेस्ट टीम आहे. त्यात अजित आणि जयेश आहे, श्रेयस आहे, असे खूप मॅच्युअर प्लेयर आहेत. तर मला असं वाटतं की आम्ही स्ट्रॅटेजी केलेली आहे आणि मला असं वाटतं की त्यांना थांबवलं, त्यांच्या रेडरला थांबवलं म्हणजे आम्ही जिंकू. आणि आमचे रेडर तर आउटस्टँडिंग आहेत. आता ते तुम्हाला मॅच दिसते. थँक्यू. पंकज बुलेटवर बसणे आवडेल का? बसणे आवडेल बुलेटवरती बसणे? माझ्यासाठी बुलेटपेक्षा माझ्या संघाने फायनल जिंकलेलं मग कधी बेस्ट आहे. अजित सब लोग यही बोलते हैं कि बुलेट पे तू बैठेगा, बैठने वाला है. सब लोग बोलते हैं, मैं क्या करूं? चलिए सामनाधिकारी संघाला आपण लाईनअप करून घ्यायचंय, लाईनअप करून घ्यायचंय. हा, त्या संघाकडे पण साहेब येणार आहे. लाईनअप होऊन जायचंय, दोन्ही संघाने लाईनअप होऊन जायचंय. टाळ्या वाजून त्यांना शुभेच्छा देऊया यार फायनल साठी. सामनाधिकारी आपण सुद्धा लाईनअप व्हायचंय आणि महिला संघाने सुद्धा तिथे लाईनअप व्हायचंय. मी पल्लवी धात्रक मॅडम यांना विनंती करणार, अतिशय सन्मान